शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2.5 कोटी रुपयांचा विमा। वस्सा जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी। जिंतूर तालुक्यामधील वस्सा परिसरातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वस्सा शाखेतून खरीप 2023 मधील सोयाबीन पीक विम्याचे 2,60,00,000 रुपये 2,280 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले असून मंगळवारपासून विमा रक्कम वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप झाले आहे का? झाले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण आम्ही त्याविषयी तुम्हाला अपडेट देऊ। बीज प्रक्रिया संचासाठी आता मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान। पीके राजूरकर, जुलै अखेरपर्यंत सादर करता येईल इच्छुकांना अर्ज। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का? जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करा, कारण विविध योजनांची माहिती तसेच महत्त्वाची माहिती, शेतीविषयक माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे। त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप आता सर्व शेतकऱ्यांनी जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप सोपे आहे। व्हिडिओच्या वरती सुद्धा तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यावरती टच करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। आणि यूट्यूबला जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 2,500 उमेदवारांची नोंदणी। 6 महिन्यांमध्ये 117 जणांना मिळाला रोजगार। रिमझिम पावसामुळे शेती कामाला बसतोय ब्रेक। मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, अधिकचे पैसे देऊन सुद्धा मिळेनात मजूर। हवामान खात्याचा अंदाज, अजून 2 दिवस पावसाचे। तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे तर ज्वारीची भाकरी खा, पचायला हलकी। ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही। हळदीच्या भावामध्ये तेजी येईना, शेतकऱ्यांची चिंता काही थांबेना। दरवाढीच्या आशेने हळदीचा साठा होऊ लागला घरातच। मध्यंतरी 30,000वर हळदीचे भाव पोहोचले होते, त्यावेळी शेतकरी वर्ग आनंदी होता, परंतु आज 16,000वर हळदीला भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमचे नाव कमेंट करून नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचायला हवी, यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक वरती भेटून जाईल। तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। उपवासाचा खिशाला फटका, केळी 50, डाळिंब 70 तर सफरचंद 150 रुपयांवर। आवक मंदावल्याने फळांचे भाव वधारले, उपवास महागला, भाविकांच्या खिशाला झळ। अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। 1 रुपयात विमा तरी का फिरवली पाठ? अर्थसंकल्पामधील कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा, अशोकराव चव्हाण। लोकसभेतील चुकीची पुनरावृत्ती नको। तणनाशक फवारणी कोरड्या जमिनीत कराल की ओल्या जमिनीत तणनाशक फवारणी ठरते फायदेशीर, त्यामुळे जमिनीत ओलावा असतानाच फवारा तणनाशक। पाथरी तालुक्यामध्ये 40,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या, कापसाला प्राधान्य। पावसामुळे पिके बहरली, आंतरमशागतीला आला वेग। 2.5 लाख नागरिकांची अजूनही ई-केवायसी नाही, रेशन मिळण्यास येऊ शकते अडचण। ज्या नागरिकांची ई-केवायसीची प्रक्रिया बाकी आहे त्यांनी रेशन दुकानात जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करावी। ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार 100% अर्थसहाय्य। वयश्रीसाठी अर्ज केला का? मुख्यमंत्री वयश्री योजनेतून एक वेळ मिळणार 3,000 रुपये। या योजनेबाबतची सविस्तर माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील। बाजारामध्ये आवक घटली, मागणी वाढली, फोडणी महागली, लसूण 300 रुपयांवर। सोयाबीनवर कीड रोगाचा अटॅक, सुरुवातीला निंबोडी अर्काची फवारणी उपयुक्त। फवारणीसाठी कुठल्या औषधांचा योग्य वापर करावा याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता। घरकुलामध्ये एकच बल्ब, गडीसुरला येथील प्रकार, बापरे, घरात एकच बल्ब, वीज देयक तब्बल 6,000 रुपये। सध्या स्थितीमध्ये वीज बिल दरात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिक खूप त्रस्त झाले आहेत। निधी आला पण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कधी होणार? NEML पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड, 6 दिवसांपासून समस्या कायम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे। या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना विद्यावेतनासह 6 महिने मिळणार अनुभवाची संधी। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करा, कारण या योजनेच्या माध्यमातून 12वी पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6,000, ITI पदवीधारक उत्तीर्ण युवकांना 8,000 तसेच पदवीधर पदव्युत्तर युवकांना 10,000 रुपये असे विद्यावेतन जाहीर करण्यात आलेले आहे। तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल का? तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल, तिथे सविस्तर माहिती आपण दिलेली आहे, त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। पिवळ्या पडलेल्या सोयाबीनच्या पाहणीसाठी कृषी विभाग बांधावर, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, लोहाची कमतरता असल्याचा निष्कर्ष। आता शिवशाहीने 3,000त आवडेल तिथे प्रवास, राज्य परिवहन महामंडळाची योजना 4 ते 7 दिवसांचा मिळतो पास। 4 आणि 7 दिवसाचा पास काढण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, प्रथम वर्षासाठी 24 जुलैपर्यंत मुदत। पॉलिटेक्निकसाठी 8,000वर अर्ज। विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास या योजनेचा आधार घ्या।
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी मिळणार भोजन निवास निर्वाह भत्ता। या योजनेचा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तिथे अर्ज भरावा लागेल। शेतकऱ्यांची सरसकट वीज बिल माफी करावी, किसान मोर्चाची मागणी। वीज बिल माफी योजनेचा जिल्ह्याला लाभ मिळणार नसल्याचा दावा। आधार अपडेट करण्यासाठी ग्रामीण जनतेचे हेलपाटे। अमळनेरमध्ये अधिकृत केंद्रच माहीत नसल्याने जनतेचे हाल। मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये साचले पाणी, पिकांचे नुकसान। मालपूर परिसरातील स्थिती, शेती शिवारातील बंधारे ओव्हरफ्लो, भरपाईची मागणी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।